इथे झाली आमची सकाळची दुपार. बेसनवरून तर कळलंच असेल काय बनणार आहे. पिठलं आणि भाकर करणार आहे आज. आमच्यात ना शनिवारचं पिठलं खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं शनिवारचं तर काय करायला नको आणि आजच करूयात. आज शुक्रवार आहे ना. इथे ना मी अगदी सोपं साध्या रीतीने पिठलं करत आहे. त्याच्यासाठी बघा काय करणार आहे, कांदे घेणार आहे. इथे 2 कांदे घेतलेत. कांदे छानपैकी असे चिरून घ्यायचे. लसूण घेणार आहे, अजून मिरची पण घेणार आहे. हे पिठलं मी बाहेरून जे पीठ आणतो ना आपण बेसनचं, त्या पिठाचं करणार आहे. हे का सांगते मी, कारण की कधी कधी कसं आपण ते डाळ भिजवतो आणि भिजवून मग त्याचे वाटण करून त्याचं पिठलं करतो, तर त्याची देखील चव अगदी सुरेख लागते, वेगळीच लागते मस्त. पिठल्यात दूध टाकतात का? नाही, हे मध्येच चाललं आहे मिल्कशेक. मुलगा म्हटला मिल्कशेक करून दे, मग आता त्याच्यासाठी करणं तर भाग आहे. आता तो हे मिल्कशेक पिणार आहे आणि जाणार आहे. आमच्या इथं आता प्रोटेस्ट चालू आहे ना स्टुडंट्सचं, तिकडे जाणार आहे. आमच्या पुण्यामध्ये देखील प्रोटेस्ट सुरू झाले आणि तिकडेच आता याला जायचं आहे. काळजीने असं वाटतं जाऊ नको म्हणावं, पण नाही, हा काय ऐकणार नाही, हा तर जाणारच आहे. जा म्हटलं बाबा आणि लवकर या. तसं आपल्या इथे ना काही काळजी करण्याचं असं काही कारण नाही, त्याच्यामुळे म्हटलं जा, व्यवस्थित जावा, सुरक्षित या. यामध्ये ना मुली सगळ्यात पुढे बरं का. माझी भाची तर जाऊन आली आणि आता मुलगा चाललेला आहे. काल की नाही हा एका ॲस्ट्रॉलॉजर ना त्याच्याकडे जाऊन आला आणि मग आता मला ते सांगतोय की मम्मी तो असा बोलला तसा बोलला. तर त्याला काही गोष्टी ना त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह पण सांगितल्या आणि निगेटिव्ह पण सांगितल्या. तर तो तेच सांगत होता. आता त्याला म्हटलं काही टेन्शन घ्यायचं नाही, पॉझिटिव्ह विचार करायचा आणि चालायचं पुढे. बरोबर सांगितलं ना मी? आता हे पहा, इथे आपलं सुरू झालं आहे पिठलं. याच्यासाठी मी आता मिक्सरमध्ये घेतलं लसूण आणि मिरची. हे आपलं छान असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता करायची फोडणीची तयारी. आता फोडणीत काय लागणार आहे आपल्याला, 2 पळी लागणार आहे तेल. तेलामध्ये थोडंसं टाकलेलं आहे मी जिरं, हिंग आणि थोडासा कांदा. कांदा थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केलेली होती ना, ती देखील टाकून द्यायची. ते देखील परतलं ना थोडंसं 1-2 सेकंद की लगेच टाकायची आपली हळद आणि मीठ. पाणी देखील टाकून घेऊया आणि मग पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये जे काढून ठेवलेलं आहे आपण बेसन ते टाकायचं. अगदी 2 ते 3 मिनिटातच पाण्याला उकळी येणार. मग उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये आपण जे बेसन काढून ठेवलेलं आहे ते हळू टाकत टाकत पळीने छान असं मिक्स करून घ्या. मिरचीच्या तिखटपणामुळे इथं लागल्या मला शिंका व्हायला आणि तसा पण पाऊस पण आहे, पावसाचा वारा पण आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू शिंका चालूच. मग घेतला चहा प्यायला. चहा पीत पीत विचार करत होते, हा टायगर कधी येणार. आमचा टायगरू माऊ माहिती आहे ना तुम्हाला, ते सकाळपासून आलं नाही आहे. 2 ते 3 दिवस झाले पाऊस कंटिन्यू आहे, तरी याला बाहेरच फिरायचं आहे. ऐकत नाही आमची माऊ. किचनमध्ये येऊन बघितलं काय चाललं आहे, म्हटलं बघावं पिठल्याचं. तर इथे पाणी थोडंसं आटलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. तुम्ही देखील तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. 1 ते 1.5 मिनिटातच लगेच पाण्याला आधण सुरू झालं. उकळी यायला लागली की मग त्याच्यामध्ये घेतलं बेसन टाकायला. मस्तपैकी बेसन त्याच्यामध्ये मिक्स केलं. छान त्याला हलवत राहा, गुठळ्या होऊन देऊ नका. हे पहा कशी करते मी. पण इथे ना मला पुन्हा बेसन अगदी घट्ट वाटू लागलं, त्याच्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी टाकलं. चांगलं हलवून मिक्स करून झाकून 1-2 सेकंद ठेवून दिलं. किचन छोटं असल्यामुळे भांडी ना थोडीशी इकडची तिकडे तिकडची इकडे करावी लागतात. मी देखील ते आवरून घेतलं आणि मग लागले भाकऱ्या करायला. पिठल्यासोबत तर भाकरी पाहिजेलच. आमच्या घरी पिठल्यासोबत भाकरी पण खातात आणि भात पण खातात. मला आवडते ते पिठलं आणि भात, पण इथे मुलांसाठी सगळ्यांसाठी भाकर करायची. नाहीतर माझं नेहमीचं असतं पिठलं असलं की त्याच्यासोबत मला भातच आवडतो. मग काय झाल्या, मग इथे 4 ते 5 भाकरी करून घेतल्या. भाकरी पण झालं आणि आपलं पिठलं पण तयार झालं. तिखट आणि झणझणीत. आता हे तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर, लागणार अगदी छानच. आणि त्याच्यासोबत कांदा देखील पाहिजे बरं का. तसं मला ना माझ्या आजीच्या हातचं पिठलं खूप आवडतं. मी देखील तसंच थोडंसं ट्राय केलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. बाय.